टू माझा न्यू व्हिडिओ. तुम्ही सगळेजण कसे असाल, होप करते तुम्ही तुमच्या घरी सगळेजण ठीकच असाल. तर मी आज आलेला आहे ते आमच्या मामाची इकडची यात्रा आहे. तर आम्ही आलेलो आहे यात्राला आणि आम्ही आता चाललेलो आहे देवाचं दर्शन करण्यासाठी मामाच्या इथल्या. सो कंटिन्यू राहा माझ्यासोबत. आणि तर गाईस, तुम्हाला माझे डोळे काहीतरी असे अशक्त वाटत असेल, कारण की मी आजारी आहे, त्यामुळे माझे डोळे असे पिवळे पिवळे थोडेसे दिसतात. ते मला सर्दी झाली आहे, त्यामुळे माझा आवाजसुद्धा चेंज झालेला आहे. त्या आम्ही आलो होतो आई मरी माता मंदिर या देवळामध्ये नैवेद्य घेऊन. नैवेद्य दाखवला. आमच्या इथं सगळ्या देवांना नैवेद्य दाखवतात आणि मग रात्रीच्याला जेवण वगैरे बनवतात. आणि इथे आलो होतो आम्ही दुसऱ्या मंदिरात, काळ भैरवनाथ मंदिर म्हणतात, तिथे सगळ्याच मंदिरामध्ये गेलो होतो आम्ही. आणि असं आमचं छानपैकी खूप छान दर्शन वगैरे झालेलं आहे इथे. ह्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं ते म्हणजे दर्शन वगैरे घेऊन मावशीच्या घरी. मावशीचं घरसुद्धा तिथंच आहे. त्याच्यानंतर आम्ही घेतलं महादेवाचं दर्शन. ते झालं. आता इथून निघालो होतो आम्ही मावशीच्या घरी आणि आम्हाला दादाने मावशीच्या घरी सोडवलं. त्याच्यानंतर आम्ही परत येताना मावशीच्याच गाडीमध्ये बसून आलो आणि मग मामाच्या इथं आलो. मग जेवण वगैरे केलं. जेवणमध्ये होतं आंबारस, चपाती, भात आणि छोलेची भाजी. त्याच्यानंतर देवाची मिरवणूक आली होती. किती छान पद्धतीने मिरवणूक काढली होती त्यांनी, खूप छान होती. आणि तुम्हीसुद्धा दर्शन घ्या. अशी असते गावाकडची पद्धत आणि गावाकडचं खूप छान होतं. खूप जास्त आवडलं मला. तर गाईज, आम्ही आता चाललेलो आहे ते म्हणजे भारूड बघायला. तर चला, तुम्हाला मी भारूड दाखवते 2-3 क्लिप छोट्याशा. तर रात्री भारूड बघून खूपच उशीर झालता. त्याच्यानंतर आम्ही सकाळी निघालो आमच्या घरी. बसने चाललो होतो घरी. आणि जर माझं काही चुकलं असेल बोलण्यामध्ये तर समजून घ्या, कारण की फर्स्टच ब्लॉग बनवते मी, त्यामुळे. सो बाय.